प्रेस कॉन्फरन्स सुरू करूया. काल कोथरूडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद मोहोळ वय 40 सुतारदरा कोथरूड हे त्यांचे साथीदाराबरोबर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घराकडे जात असताना त्यांच्या सोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर राहणार सुतारदरा आणि इतर 2 यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणावरून ते 3 आरोपी पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, हा जो मुख्य आरोपी होता पोळेकर त्याचं नाव सांगितलं की तो सोबत असताना त्याने मोहोळवर गोळीबार केलेला आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने तपासासाठी पथकं तयार केली. त्याच्यामध्ये हा जो पोळेकर आहे त्याच्या घराचा मूळ गावाचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला ना, परंतु तो मिळाला नाही. त्यामुळे त्याच्याकडे एक घटनास्थळावर काही बातमीदारांनी माहिती दिली होती की ते टू व्हीलरवरून पळून गेलेले आहे आणि टू व्हीलरवरून पळून गेल्यानंतर ती टू व्हीलर त्रयस्थ माणसं ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या गाडीचा शोध घेत असता ती व्यवहार स्थितीमध्ये मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हा जो पोळेकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी 4 व्हीलर आहे. त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि ट्रेस केल्यानंतर सर्व जे शहराच्या बाहेर जाणारे रस्ते त्या टोल नाक्यावर त्याचा शोध घेतला असता ते खेड शिवापूर टोल नाक्यावरून गाडी गेल्याचं निष्पन्न झालं. त्याप्रमाणे आमची पथकं सातारा रोडला रवाना झाली आणि सातारा रोडला रवाना झाल्यानंतर ते शिरवळच्या जवळ 2 4 व्हीलरमध्ये हे 8 आरोपी मिळून आलेले आहेत. सर, जी गोळीबाराची घटना आहे त्यात किती जणांनी गोळ्या चालवल्या, बंदुका चालवल्या आणि किती गोळ्या, आणि पहिला जो फायर करणार होता त्याचं नाव सांगा. गोळीबाराची जी घटना घडली त्याच्यामध्ये 3 आरोपींनी गोळ्या झाडलेल्या आहेत असं प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे. आणखी त्याच्यामध्ये तपास चालू आहे. आणखी काही माहिती मिळाली तर ते आपल्याला समजेलच. परंतु प्रथमदर्शी 3 आरोपींनी गोळ्या झाडल्याचं निष्पन्न झालेलं आहे. कारण काय होतं, काही याचा तपास लागू शकला की कुठल्या कारणामुळे हल्ला करण्यात आला? या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की जो मैताबरोबर फिरायचा काही दिवसापासून, त्याचा मामा एक आहे, त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे गोळेकरचा, तो आहे विठ्ठल किसन गांधे. या दोघांचं शरद मोहोळबरोबर वैमनस्य होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येते आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी आरोपीकडून माहिती मिळालेली आहे. परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे. तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल. 2 वकील आहेत, त्यांचा काय रोल आहे? काल जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला, त्या ठिकाणी या 2 गाड्यांमध्ये हे 8 लोक होते. त्याच्यामध्ये ते 2 वकील सुद्धा होते. त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले, त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल. किती दिवसापासून त्यांनी हा कट रचला होता? आरोपी मुन्ना पोळेकर दुसरा असून यांच्यासोबत किती दिवसापासून राहत होता? आरोपी मुन्ना पोळेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे सुतारदरा परिसरातच राहतो. त्यामुळे याचं ऑफिस सुद्धा त्याच परिसरात होतं. त्यामुळे त्याचं जाणं येणं त्या ऑफिसमध्ये होतं म्हणजे बऱ्याच दिवसापासून, वर्ष 6 महिन्यापासून. परंतु गेल्या 20-25 दिवसापासून त्याचं
रेग्युलर तिथे जाणं म्हणजे 25 दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या. वेपन जुनी ओळख होती त्यांची. आणि वेपन किती जणांनी त्याच्यावरती लावले? तीन जे पिस्तूल होते वेपन पिस्टल किती जणांनी मारले त्याला गोळ्या? दोन काय? तीन लोकांनी. तिघांकडे 3 पिस्टल. तिघांकडे 3 पिस्टल होते. आपण 3 पिस्टल आता जप्त केलेले आहे. कुठून त्यांचं प्रोक्युअर हे- केले पिस्टल कधी केलेत आणि कधी ठरलेलं होतं यांचं हे मारायचं हे? आरोपींनी पिस्टल जो मुख्य आरोपी आहे मुन्ना कोळेकर त्याने ते प्रोक्युअर केल्याचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढची लिंक जी आहे ती तपासात निष्पन्न होईल. पण कधी आणले म्हणजे महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी हे त्याने 3-4 महिन्यापूर्वी आणले सांगतो. आणि याच कामासाठी आणले होते? बरोबर आहे. जुना वाद काय होता किंवा काल ते एकत्र भेटले असं काय झालंय? मी सांगितलं ना की ते हा जो मुख्य आरोपी आहे मुन्ना कोळेकर त्याचा जो मामा आहे नामदेव कानमुडे आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गांधले, तर त्यांच्याशी शरद मोहनचा वाद होता. हे टोळी युद्धाचं आणि प्रकार याच्यापूर्वी त्यांच्यात म्हणजे काही मला वाटतं भांडण झाल्याचे पण रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनला. टोळी युद्धाचा हा प्रकार आहे. टोळी युद्धाचा प्रकार आहे असं म्हणता येईल. म्हणजे जो मामा आहे त्याची वेगळी टोळी, मूळची तर टोळी होती. कानगुडे टोळी वेगळी होती का? म्हणजे कानगुडेंचा त्याच्यामुळे मुलाशी काही संघर्ष जो संबंध आहे तो आहे कशावर किंवा आहे? कानगुडे ही स्वतंत्र फंक्शन करत होते का एक टोळी म्हणून? हे सर्व जे लोक आहेत ते कानपुडेशी रिलेटेड आहेत, संबंधित आहेत.